जयश्री एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला, मला दसऱ्याच्या जो सकाळपासूनचा ब्लॉग आहे तो मी केलेला नाही आहे, तर जो पूजनाचा ब्लॉग आहे तो फक्त मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि आता पहिल्यांदा आम्ही गाड्यांचं पूजन करून घेणार आहोत आणि नंतर मग बाकी सगळं जे आपलं आहे वह्या पुस्तकांचं वगैरे किंवा आपण ज्या ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू म्हणा, इतर वस्तू यंत्र जे वापरतो तर त्याच्यानंतर मी पूजन करणार आहे। तर चला मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पूजनासाठी सामील व्हा आणि ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा। पूजनासाठी तयारी करून घेतलेली आहे। तांबे घे हातात, तांबे घे हातात। नाही असं जातं वेळ कसं नाही मनाने वाचतो नाही बटन दाबल्यावर म्हणून तांबे घेते कसं काय करा। भाई आणि दुसरं कोण असणार उधर हे झालं भरून ते पाणी काय वरायचं ये इथं मध्ये फोटो निघेल हा इथं पांढरं पाणी दव खाण्यात तुला बघाय आलं तर दवाखान्यात तुला आहे ना माहिती। मला बी यायचे गाडीच्या मागं पळत आले
तिकडे बघते म्हणा व्हायचे तिला उडल्या कसं करतो काकीच झाले की तू घेते तू म्हणजे तू नाही हो ना तू परी पापा की परी खड्डे में स्कूटी येते पण तुम्हाला माहिती नाही. कसं गेलता तिकडे पापा की परी भैया भया दोनदा गेलता त्या वावरात दोनदा टमटम घेऊन गेला आणि एकदा ती गाडी घेऊन गेला टमटम घेऊन गेला तो बी खड्डा टमटम शांताराम भाऊची गाडी काय झालं पण काय करत नाही पडत मला पण तिथं तिथं का नाही व्हायचं रंगावलं खाली रंगावलं का नाही ते हळदी कुंकू हा ते नंतर हे करतील ना नारळ फोडायच्या अगोदर गुलाल आतमध्ये सुमित जा रे तिथं बरण्या ठेवल्यात कोपऱ्यात बघ ह्याच्यात तिथं गुलालाची बघ बरणी येते आणि इकडं हा तिकडं नाही हा हॉलमध्ये एकदम शेवटचा कोपरा फ्रीजच्या तिथं पेड़ आ गया होगा साइडला होते काय खाली खाली पीछे पीछे हा नंतर थांबा पहिले उद्या दोघांचा काढूया अरे 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 गाजर वाजता विनंती तू आता कशाला घेतलंय रे विनंती पाणी पाणी होगा बस पाणी पाणी पडणार पडणार पड गुलालच ना नक्की सुमित हा मग ते बापूच होतील बापूंला देते चोळायला पाणी आहे का तांब्यात तांब्यामध्ये पाणी आणजा हा काय सोडू नका तुम्ही लावत बसू मी केली का पूजा ते फक्त हळदी कुंकू व्हा अक्षदा साखर आणि का ते फुलं व्हा थोडीशी
घाई जाती है. शांत बस. हा काय बोलायचं सुमिता वीरेंद्र कशाला आता वीरेंद्र कशी होत नाही वीरेंद्र तू नाही त्यात दिसतील का बुट्यामध्ये वीरेंद्रची सायकल कलंडली होती थोडीशी आहे व्यवस्थित आहे. उभी राहून कंटाळा आला तिला. सारखा राऊंड मारू सायकल म्हणते मला फिरायला घेऊन चल. फिरायला दोघांनी गंभीर चेहरे का केले. मुझे चक्कर साईडला वीरेंद्र. अरे साखर पारते. पप्पा नारळ पडा. अरे मग पुढे किती तेव्हा इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे नाही तू कसा बारीक घातली तेवढी घे बरं ये. हा वीरेंद्रची घे तू. वीरेंद्रची घेती. तुला छोटी त्याचं डोकंच मोठं आहे काही तरांची वरच बया तुम्ही आणलेले चांगले आहेत त्या कुठे आहेत? तिने आणली होती एक टोपी ती एक तिकडे त्यांना दिली. किती बागायदार होती की आतमध्ये बागायदार एक एक नाही थोडा थोडा कण कण ठेवायचा फक्त ते वाया जाईल उगाच. खाली नको ठेवू सुमित चाटके कोण पुगायचं असतं तर हा बघ की तिथं झालंय ना तर नाही तर ठेव खाली ठेवलं तर चालेल. पटकन काढायचं हा की भैया ठेवतोय ना भैया घेऊ दे की भैया म्हणून मला प्रत्येक वेळेस हे करतात. बादली पण 2 टिपक टाकायचं इकडे चल पाणी गेले बादली काही मध्ये लागल ते जाताना पाणी कमी येते
चाकून मिसनीला राहिले की कधी मिसनीला ते सोडला. हे मेहंदीवर ते म्हणते तिकडे नाही करायची. तिला वाटतं मी खायला चांगले काहीतरी करत. तिला परत हे आमची- चला अवघड भरपूर आहेत पण शेती कामासाठी तिकडं नर्सरीत नेलेली आहेत. ती मोठी तर आपली टीपवर बसणार पण नाही. इथं बसणार नाही ती त्यामुळे आहे तेवढीच कुस्ती आहे. काय झालं चावी काढली का म्हणलं. जे रोजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला म्हणजे कामामध्ये रोजच्या उपयोगी पडतात त्या वस्तूंची पूजा आम्ही करतो. त्याच्यावर आम्ही बसायला टाकलेला आहे. आता मुलांनी पत्रा टाकला. टीव्ही महत्वाचा आहे. टीव्ही नारायणीसाठी महत्वाचं आहे, वीरेंद्रसाठी महत्वाचं आहे. परत चालू केलाय. बंद ठेवला तर मुलांच्या आम्हीसाठी पण केलं चालेल. नारायणी खास टीव्हीची पूजा करायला सांगितली. म्हणून कधीच नाही. इथून रोज आपल्या पेटपूजेला सुरुवात होती. दैनंदिन सुरुवात. आणि हा आहे माझा पोटली शोपीस. नारायणीच्या खाशी शोपीस. कारण बरेच दिवस झालं तिला काय आपलं खायला मिळालं नाही त्यामुळे तो तिच्यासाठी शोपीस आहे. खायला मिळालं की म्हणाल उपयोगात येईल. केलं आम्ही तर ते सुद्धा झालं. आणि काही घरातल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू म्हणा किंवा गरजेच्या वस्तू ज्या आहेत मुलांची वह्या पुस्तकं वगैरे हे यांचं सुद्धा आम्ही पूजन केलेलं आहे. आणि आता चला मग आता आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि जे चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नाही आहे, व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करत जा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थोडंसं मला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ शूट करायला थोडंसं उत्साह चढतो. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि थोडासा मला उत्साह चढतो व्हिडिओ काढताना. आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत वीरेंद्र टाटा बाय बाय गुड बाय. चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन बाय बाय ब्लॉगसोबत आहे ना. बाय.